नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. येत्या 10 तारखेला एक नवा कोरा असा चित्रपट येतोय, म्हणजेच नाळ 2 हा भाग, नाळचा दुसरा भाग आपल्या भेटीला येतोय. चित्रपट जेवढा सुंदर आहे, ज्याचा पहिला भाग जेवढा सुंदर होता त्यापेक्षा अधिक सुंदर हा भाग असणार आहे एवढं नक्कीच. आणि त्याच भागातली चैताला सारखी ओरडणारी आणि मारणारी आई देविका ताई माझ्यासोबत आहे. ताई कशी असते? मस्त, खूप छान, खूप खुश आहे. कारण तू म्हणलास तसं 10 तारखेला नाळचा दुसरा भाग येतो आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला ट्रेलरला आता मिळतोय. जिथे जिथे लोकांना जाऊन भेटतोय तिथे तिथे लोकांना उत्सुकता आहे की दुसऱ्या भागामध्ये काय आहे. आणि आत्ताच मी बघितलं की युट्यूबवर नाळचा ट्रेलर हा ट्रेंडिंग आहे, त्यामुळे सुपर एक्साइटेड आहे. बरं ताई, या भागामध्ये चैता तर आहेच तुझ्यासोबत, अजून 2 मुलं वाढलेले आहेत. त्यातल्या त्यात ही एक चिमी नावाची मुलगी आहे, भयंकर मस्तीखोर आहे. तिच्यासोबत आम्ही गप्पा मारल्या, म्हणजे ते एका जागेवर बसतच नाहीये. काय सांगशील या छोट्या पोरीबद्दल तू? चिमी हे आमचं सुधागरला सापडलेलं मिरॅकल आहे असं मी म्हणेन. कारण अफलातून आहे ती मुलगी. त्या मुलीने काम तर उत्तमच केलंय, पण ती इतकी कॉन्फिडंट, चुणचुणीत आणि अशी मुलगी आहे. म्हणजे मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल की आम्ही ऑडिशन्स खूप मुलांच्या घेतल्या होत्या. तिच्या बरोबरीने अनेक छोटी मुलं आली होती आणि खूप जण चांगले करत होते. सध्या मुलं खूप पटकन चांगलं काम करतातही. तर अनेक चांगलं काम करणारी मुलं सुद्धा होती. म्हणजे कळत नव्हतं की हिला घ्यावं, तिला घ्यावं, तिला घ्यावं का हिला घ्यावं. तर चिमीचं कौतुक हे होतं की चिमी टेक्स खूप द्यायची. म्हणजे बाकीच्या छोट्या मुलांना 1-2दा करायला सांगितलं की ते करायचे आणि तिसऱ्यांदा एकदा परत कर म्हणलं की कंटाळायचे, रडायचे, निघून जायचे. चिमीचं मात्र असं नव्हतं. चिमीने ऑडिशनला तर 20-21 वेळा परत कर म्हणल्यानंतर केलेलं आहे. तर त्या मुलीमध्ये कुठेतरी काहीतरी ऍक्टरचा ऍटिट्यूड ऑलरेडी आहे. ती आता सुद्धा चेष्टेने बोलताना असं म्हणते की मला शाळा नाही करायची, मला ऍक्टिंगच करायचं. आम्ही त्यासोबत गप्पा मारतो, तुला प्रश्न विचारतो शाळा आवडते, नाही मला नाही आवडत शाळा, असं तिचं उत्तर असतं. शी इज व्हेरी फोकस. तिला भयंकर ऍक्टिंग आवडतं. किंवा इव्हन प्रमोशनला आता ती गेले अनेक दिवस, 8 दिवस आमच्या बरोबर फिरती आहे. तिची आई कधी असते कधी नसते, पण ती आमची फॅमिली मेंबर झाली आणि त्यामुळे आमच्या कुटुंबासोबत ती सगळीकडे फिरते शाळेत. नाही, खरंच जसं ताई बोलली तसं की ट्रेलरला खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळतो प्रेक्षकांचा. तर तू काय सांगशील, नाळचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मराठीमध्ये असे खूप कमी चित्रपट आहेत ज्याचे सिक्वेल्स आल्यावर खूप चांगल्या पद्धतीने ते दमदार वाचल्याच्यामध्ये केले जातात. त्यातल्या तर आपला नाळला 10 तारखेला भेटीला जाऊन तो तेवढा चांगल्या पद्धतीने रिसिव्ह करतील एवढंच नक्की आहे. एक प्रेक्षक म्हणून आणि एक अभिनेत्री म्हणून ह्या भागाकडे किंबहुना ह्या चित्रपटाच्या स्टोरीकडे तू कशा पद्धतीने बघतेस? खरं म्हणजे मला सुद्धा जेव्हा आम्हाला कळलं की नाळचा आता दुसरा भाग बनवला जाणार आहे, तर कुठेतरी पहिल्यांदा मनात असं वाटलं होतं की कशाला. कारण इतकं पहिल्या नाळावर लोकांनी प्रेम केलंय. ती गोष्ट तिथे पूर्ण झाली होती आमच्या सगळ्यांसाठीच. की ती आई भेटून गेली, ठीक आहे, ती बोलली नाही काही नाही, पण ती निघून भेटून गेली. आणि कुठेतरी चैतूनी स्वीकारलं की जिने सांभाळ केलाय ती आपली आई. ही त्याची एनलाइटमेंट होती चैतूची ती सगळी. तेव्हा असं वाटलं ही गोष्ट पूर्ण झाली. मला जेव्हा पहिल्यांदा कळलं की नाळ भाग 2 आहे, तेव्हा खरं तर सुधाकरचा मला फोन आला होता की आज आपण एक स्क्रिप्ट ऐकायचंय, तर तू ये. आणि तो तसा जवळचा मित्र आहे, त्यामुळे मला वाटलं काहीतरी नवीन त्याच्या डोक्यात आलाय आणि तो नवीन काहीतरी ऐकवणार आहे. म्हणून आम्ही गेलो, नागराजच्या फार्म हाऊसवर आम्ही भेटलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा कधी झालं की आपण नाळचा भाग 2 करतोय. तर मी म्हणलं सुद्धा की कशाला, छान होता की पहिला, संपला, आता नवीन काहीतरी करू की. तर मला ऐका तरी. आणि म्हणून आम्ही ऐकलं आणि एक जात सगळ्या बसलेल्या लोकांच्या रिॲक्शन असे होते की अरे हे पहिल्या भागापेक्षा सुद्धा काहीतरी छान सुचलंय तुला. त्यामुळे दुसऱ्या भागामध्ये कॉम्प्लेक्सिटी आणखीन वाढली आहे, दुसऱ्या भागामध्ये आणखीन गंमत जम्मत आहे. तर अर्थातच नेहमी दुसरा भाग करताना भीती वाटते, कारण पहिल्या भागावर लोकांनी प्रेम केलेलं असतं, लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतात. पण मला खात्री आहे की हा दुसरा भाग सुद्धा लोकांना नक्की भरभरून आवडेल. अगदी बरं, ताई जसं बोलले की पहिल्या भागावर खरंच खूप प्रेक्षकांनी प्रेम करते, तेव्हा थोडाफार कॉम्प्लेक्स होतोच की अरे पहिला जर एवढा चांगल्या पद्धतीने वाचलाय तर दुसऱ्या भागाची खरंच गरज आहे का. जेव्हा ते जसं तू बोललीस की नरेशनला जेव्हा आम्ही बसलो तेव्हा आम्हाला सगळ्यांना खरंच खूप आवडलेला. तू काय सांगशील ऍज अ कलाकार म्हणून या स्टोरी मधलं किंबहुना या चित्रपटाच्या स्क्रिप्ट मध्ये असा कोणता तुला टर्निंग पॉईंट वाटला की जिकडे तुला क्लिक झालं की नाही भाई करायचं म्हणजे झालंच पाहिजे, खरंच भारी वाटेल? मी खरं तर स्क्रिप्ट मधला टर्निंग पॉईंट सांगणार नाही, कारण त्याच्यात काही गोष्टी रिव्हील होतील. खूप चांगल्या पद्धतीने रिव्हील ठेवण्यात आलेला आहे, सगळंच ठेवतात. इव्हन चिनी पत्रिका पण विचारतो अरे असं तुम्ही चित्रपटात बघून बघा. असं चिमी सारखंच मी सांगेन की तुम्ही सगळ्या सिक्रेट गोष्टी आहेत, टॉप सिक्रेट, आणि त्या सगळ्या 10 तारखेला बघा. पण ही एक गोष्ट या सिनेमाची फार मला पहिल्यापासून भावली आहे आणि तो धागा सिनेमाचा आहे की नाळ ही फक्त शरीराची जुळलेली नसते. म्हणजे आईपासून मूल वेगळं होतं, ती नाळ तर आहेच आहे, पण नाळ ही हृदयाची नाळ सुद्धा असते.
त्याचं पदोपदी आपल्याला प्रत्यय येतो या सिनेमाच्या कथेमध्ये, आमच्या सगळ्यांच्या टीम मध्ये सुद्धा. म्हणजे आता जसं सिनेमात नाळ जुळली गेली आहे हृदयाची, तसं आम्ही आता सगळे फॅमिली मेंबर्स झालोय असं मला सारखं वाटतं. दीप्ती ही माझी खरंच बहीण असल्यासारखी मला वाटते, ही पोरं तर आमची मुलंच झाल्यासारखी वाटतात. म्हणजे काही असलं की तिची मी पटकन येऊन आमच्या मांडीवर बसेल, स्वतःच्या आईकडे पण जाणार नाही. त्यामुळे ती मुलं आमची मुलं झाली आहेत आणि आम्ही सगळेच जण एक नाळ जुळली गेली आमची फॅमिली म्हणून. तर ती गोष्ट मला फार भावते या सगळ्या प्रोसेस मधली. नाही म्हणजे आम्ही सुधाकर दादांसोबत सुद्धा गप्पा मारल्या, त्यांचं पण हेच होतं की चित्रपटाची स्टोरी वेगळी असली तरी इमोशन आम्ही तेच पकडायचा प्रयत्न केलाय. बरं यासोबत दीप्तीताई सुद्धा आहे, दीप्तीताई आधी सुद्धा होती, पण दीप्तीताईचे तेवढे सीन्स नव्हते. आता चांगल्या पद्धतीने दीप्तीताई ट्रेलर मधून सुद्धा आम्हाला बघायला मिळणार आहे. काय सांगशील तिची बाजू आईच्या दृष्टिकोनाने कशी आहे? तिच्यासाठी खरं तर नव्याने तिचा प्रवास सुरू झालाय असं मला वाटतं. कारण पहिल्या नाळमध्ये मोठ्या प्रमाणावर माझा प्रवास होता. ती येऊन फक्त गेली आणि तिची फक्त अस्वस्थता होती की जो तिचा मुलगा आहे ज्याला तिने जन्म दिलाय त्याच्याशी तिला बोलता आलं नाही. पण तिथून पुढे आता या सिनेमामध्ये तिचा प्रवास सुरू झाला आहे, जिथे तिला आता तो समोर येणार आहे. त्याला काय वाटतंय, तिला काय वाटतंय त्याच्याबद्दल, किंवा त्या फॅमिलीमध्ये तो आता कसा जेल होतो, या सगळ्याचं त्या चौघा पाच जणांची तळमळ आहे. त्याच्या बरोबरीने आमची इन्सिक्युरिटी त्याच्यामध्ये आहे, कारण तो तिच्या गावी आलाय. एक आई म्हणून माझी इन्सिक्युरिटी परत आलीच की बाबा हा खरंच पुन्हा आता इथेच राहतो का, काय येतो माझ्या बरोबर परत. ही सगळी इन्सिक्युरिटी सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्या सगळ्याची छान गुंतागुंत तुम्हाला या सगळ्यामध्ये दिसेल. आता म्हणजे एवढं भारी उत्तर देत आहे. तर चित्रपटाच्या नावावरच धरून तुला प्रश्न विचारतो, असं काय सांगशील तू तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये अशा कोणती गोष्ट आहे जिकडे तुझी नाळ जोडलेली आहे? म्हणजे तू कुठेही गेलीस जगाच्या पलीकडे तरी असा एखादा व्यक्ती किंबहुना असा एखादा प्रसंग किंवा असा एखादा माणूस हक्काचा किंवा त्याच्यासोबत माझी नाळ जोडलेली आहे. बाकीचे सगळे बदलतील पण हा व्यक्ती माझ्यासाठी कधीच बदलणार नाही, असं कोण तुझ्या आयुष्यात? खूप जण आहेत खरं तर तसे. आणि मला माझ्या मुलीच्या बाबतीत स्वतःच्या खरं तर तसंच, ती खरंच नाळ जुळली गेली आहे. तर माझी मुलगी हा माझ्या आयुष्यातला फार मोठा दुवा आहे. जिथे जिथे जाईन तिथे पदोपदी मला तिची आठवण येते आणि ती बरोबर या वयाची आहे. ती आता 8 वर्षाची आहे. ती शूटिंगला सुद्धा माझ्यासोबत यायची आणि त्यामुळे माझ्या मुलीविषयी मला या भावना वाटतात. पण मला सिनेमामुळे प्रेक्षकांची नाळ जी जोडली गेली ना त्याचा एक पदोपदी प्रत्यय येतो. आणि फक्त नाळ या सिनेमाचं नाही, माझे अनेक सिनेमे आहेत जे अनेक सामाजिक वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे आहेत. तर जिथे जिथे मी जाते तिथे तिथे लोक जेव्हा मला फीडबॅक देतात तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे ही आपल्यातलीच आहे. म्हणजे माझा कोणाचा एक सिनेमा होता, त्या सिनेमाविषयी लोकांना असं वाटायचं की अरे ज्या कोड झालेल्या मुली त्या मला म्हणायचे की तू आमच्यातलीच आहेस. सिझोफ्रेनियावरचा एक सिनेमा होता, लोक म्हणायचे अरे तू आमच्यातलीच आहेस. तसं नाळ जी काही तयार झाला, जिथे जिथे जाईल तिथे लोक मला ओळखताना असं म्हणतात तू चैत्याची आई ना, अशी ती ओळख तयार झाली आहे नाळमुळे. आणि त्याची मला मस्त गंमत वाटते त्या सगळ्याची. मग याच पद्धतीने आपल्यासोबत चैत्याची खरी आई आली आहे, दीप्तीताई माझ्यासोबत आहे. कशी असतो? खूप छान. खूप सगळ्यात प्रश्न विचारतो, का ग त्या मुलावर एवढा तू त्रास देतेस? म्हणजे तो मुलगा बघतोय का तुझ्याकडे जाता तरी तू त्याच्याकडे बघत नाहीस का? म्हणजे असं आई आहे ना बघणारी, दिवस रात्र तिचे लाड करते, तिच्यावर भरभरून प्रेम करते. मी काही खराब बाई नाहीये की मी तिचं ते मातृत्व परत घेऊन जाईल. आणि मी तिला कमिटमेंट दिलेली आहे. गावागावांमध्ये नाती अशीच जपलेली आहेत. तुला तुझ्याकडचं दुःख मी वाटून घेते म्हणतो ना, तसं माझ्याकडचं सुख पण आम्ही वाटतो. ती कमिटमेंट दिल्यानंतर मग जितकं कठोर मला त्या क्षणाला वागता येऊ शकेल तेवढं मी वागू शकले. पण माझंही मनच आहे ना शेवटी. मी आहे ठीक आहे, तुम्हाला माझा राग आलाय पण आता येतोय आमच्या गावी तो. आता तुम्ही बघा अजून काय काय तुमच्या समोर येत. सायकलवरून फिरवणार सुद्धा आहे तसं बघायला गेलं तर. सायकल छान चालवतो चैतू आणि त्याच्या मागे मी बसलीये. शूटिंग करताना पडलीये देखील. पण हो येस, माझ्या गावी त्यांनी खूप काय काय बघितलंय, खूप काय अनुभवलंय आणि खूप वेगळ्या पद्धतीने आता आम्हाला सगळ्यांना तो समजून चुकलाय पण आणि सुधारलाय पण. पर्यंत 6 वर्षापर्यंत देवाचं रूप म्हणतात लहान बाळांना आणि म्हणून आपण त्यांना सेवा करतो, आपण त्यांची सगळी सेवा असते तशी आम्हालाही करायला मिळाली. अर्थात त्यांच्यासोबत शूटिंग इतकं मोठ्या स्पॅन मध्ये करणं म्हणजे आम्हाला आमच्यात बरेच रेक्टिफिकेशन्स किंवा आम्हाला मोल्ड करायला लागलं, पण ते अतिशय आनंदाने केलं. ती खूप शार्प आहे, खूप प्रोफेशनल आहे, तिला एक्झॅक्टली माहिती ती काय करते आहे आणि तिच्यात पेशन्स भयंकर आहे. देविका त्यांनी सांगितलं असेल की तिने सलग किती टेक्स दिलेले आहेत आणि ते सगळं करणं खरंच अद्वितीय आहे आत्ताच.
आणि तिला जरी तिचा थोडा तार इकडे तिकडे झाली ना तरी आई तिला फक्त एकच प्रश्न विचारते की तुला करायचंय की नाही करायचंय. तिला लगेच कळतं की आपण उगाच टँट्रम करतो, आपण काम करायचंय. तर मग हे विलक्षण आहे. म्हणजे हे आम्ही सुद्धा जरा अंगावर अंगीकार केलं पाहिजे, शिकलं पाहिजे त्याच्याकडनं. आणि चैतू, चिमी, देविकाताई, मी, आम्ही आमची तर खूपच गट्टी. इव्हन आमचा मणी, आमची खूपच जास्त वेळा काय म्हणतो सीन्स असल्यामुळे आमचं खूपच छान बॉन्डिंग आहे. त्यामुळे ती मला दीप्ती आई म्हणते. आम्ही सुद्धा आता बघितलं, म्हणजे तिचा इंटरव्ह्यू एका साईडला सुरू होता, तुम्ही त्याच्या दोघं गेलात दीप्ती आई, आणि तिकडे तुझा इंटरव्ह्यू तेव्हा पण तेच होतं. तर ती शी इज फॉन्ड ऑफ अस. आणि मला लहान मुलं भयंकर आवडतात. मला असं वाटतं ह्या वयात तिने जे केलं जे आम्ही ह्या वयात आमच्या वयात पण नाही करू शकत. फार सुंदर. आणि तू बघशील आता तिला कसं प्रेझेंट केलंय ना, तू यू विल बी लाईक ब्लोन लव्ह विथ हर. बरं, जसा देविका ताईला मी प्रश्न विचारला तोच प्रश्न तुला सुद्धा विचारतो. असं कोण आहे तुझ्या आयुष्यामध्ये, असा एखादा व्यक्ती, एखादी वस्तू किंवा अशी काही गोष्ट जी या चित्रपटाच्या नावाप्रमाणे तिचं आणि तुझं नातं नाळच आहे, म्हणजे तू जगाच्या पाठीवर कुठेही गेलीस तरी तो व्यक्ती माझ्यासोबत उभा असेल, असं कोण आहे तुझ्या आयुष्यामध्ये? अशा 2 व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यात. एक माझी आई. ह्या आधी मेराज इंटरव्ह्यू मध्ये मी हे ह्याच्याबद्दल सांगितलेलंच आहे. मी भयंकर, माझी नाळ अजूनही तशीच आहे. मला असं वाटतं मी तिच्या गर्भात आहे किंवा ती माझ्या गर्भात आहे, 2 पैकी एक. आणि एक माझा भाऊ, सख्खा भाऊ. ह्या दोघांशिवाय माझं आयुष्य इमॅजिन पण नाही करू शकत. आणि मी त्यांच्यासाठी काही झाले तरी उभी आहे, त्यांचं सोडा. म्हणजे मी त्यांच्याकडनं काहीच अपेक्षा नाही, पण मी उभी आहे नक्की. इतकं भावनिक आमची प्रचंड चुंबक आहे. खूपच जास्त अटॅच. खरंच खूप भारी वाटते. तुर्तास मी वेळेच्या अभावी इकडे थांबतो, कारण का खूप सारे पत्रकार आहेत, त्यांना तुमच्यासोबत गप्पा मारायचा आहे. जाता आता दोघांना मी एकच प्रश्न विचारतो की एक प्रेक्षक म्हणून आणि सिनेमामधील कलाकार म्हणून ह्या नाळाच्या दुसऱ्या भागाकडे तुम्ही कसे बघता? खरं म्हणजे आता काय प्रेक्षक म्हणून काय बघणार आम्ही त्याच्याकडे, कारण आम्ही त्याचा भाग आहोत. त्यामुळे आम्हालाच ही उत्सुकता आहे की प्रेक्षक आता आमच्याकडे कसं बघतात. त्यामुळे त्यांनीच या प्रश्नाचं उत्तर द्यावं. पण मला असं वाटतं की आम्ही खूप मनापासून एफर्ट्स घेतलेले आहेत. पहिल्या नाळ नंतर लोकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत. त्या अपेक्षांच्या वरचढ काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लोक नक्की खुश होतील हा दुसरा नाळ बघून. हे अगदी विश्वासाने, खात्रीने सांगते. तर लोकांनी प्लीज 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 हा नाळ दुसरा भाग बघावा. अनुवंशिक निरागसता नाळ ह्या नावालाच मिळालेली आहे. आणि ती निरागसता आणि त्या भावनांना स्पर्श करणं आणि ती सुंदर दिसणं, ह्या 3 गोष्टी नाळ 1 मध्ये जे तुम्हाला भावल्या त्याहूनही दुपटीने नाळ 2 मध्ये मला स्वतःला अनुभवायला मिळाला ऍज अन आर्टिस्ट. आणि प्रेक्षक म्हणून पण मला ते पाहायला मिळणार आहे. आणि हा खरंच खूप उत्तम फराळ असू शकतो तुमच्यासाठी. नक्कीच. म्हणजे जसं चिमी बोलली की नाळ 2 काय ते टॅगलाईन, हा फराळ फटाके आणि नाळ 2 तिकीट काढूनच जा, असं फुकट वगैरे मागू नका. माझं ते सोडून द्यावं, ते माझं असतं तसं. खूप वेळ तिकीट काढायला. अगदीच. नक्की. बरं, तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद आमच्या चॅनल सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.